396व्या शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या एसपी पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत आहे। या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संतोषजी वल्गे सर, तसेच आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय आशुराजी वाघ सर, खजिनदार बेंगारे सर, तसेच प्रकल्प संचालिका आदरणीय वल्गे मॅडम आणि कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, खरं पाहिलं तर हा जयंती सोहळा आपण साजरा करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि खऱ्या अर्थानं जयंती आणि मयंत्या का साजऱ्या करायच्या असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवू शकत नाहीत आणि खऱ्या अर्थाने आपण इतिहासाचा अभ्यास यासाठीच करायचा असतो, कारण इतिहास हा आपल्याला प्रेरणा देतो, इतिहास आपल्याला स्फूर्ती देतो, इतिहास आपल्याला आधार देतो, इतिहास आपल्याला जगायला शिकवतो आणि खऱ्या अर्थाने इतिहास ही आपली ओळख आहे आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा अलौकिक असा इतिहास लाभलेला आहे। इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर, या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती। हे नाव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते, आपलं रक्त सळसळ करतं, असं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। ही गारो आपल्या भिंतीच्या पेटापासून ज्यावेळेस येते त्यावेळेस या ठिकाणी ती आपल्या अंतर्मनाला काहीतरी सांगून जाते। बघा, शिवाजी हे नाव आपल्याला काहीतरी सांगून जाते। शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वाचण्यासाठी आणि जी म्हणजे जीवन जगण्यासाठी। जीवन जगण्यासाठी शिकलं पाहिजे आणि शिकण्यासाठी वाचलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल, आपलं जीवन जर सक्षम करायचं असेल, आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या शिवाजी या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। बघा, शब्दाचा खेळ आहे, मी थोडंसं उलट करून बघतो। शिवाजी हा शब्द आपण उलटा करून बघायचा आहे, जीवाशी होतो। ज्यांनी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना आपल्या बरोबर घेतलं, स्वराज्याच्या कार्यामध्ये त्यांना सामावून घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना जीवाशी धरलं आणि स्वराज्याचं तोरण बांधलं, असं माझ्या छत्रपती शिवाय। छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला महाराजांचा विचार या ठिकाणी जागृत ठेवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आपण घ्यायची आहे, महाराजांच्या विचारांचा जागर आपल्याला करायचा। या महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, मोगलशाही या महाराष्ट्रामध्ये खळखळ नाचत होते। आपलीच माणसं आपल्या माणसाच्या विरोधामध्ये लढत होती आणि त्यावेळेस महासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये एक विचार आला, आपलीच माणसं आपलं रक्त सांगत आहेत। त्यावेळेस जिजाऊ आई भवानीला म्हणाल्या, हे भवानी माते, तू मला असा पुत्र दे की तो या ठिकाणी या सर्व व्यवस्था उलटून टाकेल आणि माझं स्वतःच स्वराज्य निर्माण करेल। अशा पद्धतीनं त्यांनी मनामध्ये शपथ घेतली, मनामध्ये एक संकल्प केला आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचा संकल्प या महासाहेब जिजाऊ आहेत आणि त्या शिवाजी महाराजांच्या प्रेरणा ठरलेल्या आहेत हे आपण बघतो। शिवाजी महाराज हा एक
आचार आहे. आणि म्हणूनच पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला आणि पुत्र या महाराष्ट्राच्या मातीला झाला. अशा प्रकारचा हा तेजस्वी बाळ शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. त्या किल्ल्यावर एक शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं गेलं. शिवाजी महाराजांचं जे बालपण आहे ते बालपण आई जिजाऊच्या कुशीमध्ये गेलं, त्यांच्या मायेमध्ये गेलं. जिजाऊ त्या त्यांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या, मार्गदर्शक झाल्या. त्यांना तलवारबाजी, नेमबाजी, घोडस्वारी अशा प्रकारचं सर्व शिक्षण दिलं. या ठिकाणी आता बघितल्यानंतर अंगावरती रोमांच उभा राहतोय. अशा प्रकारचे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ आणि साहसी प्रात्यक्षिक सादर केली. खऱ्या अर्थानं 400 वर्षापूर्वीचा इतिहास आज या एसपी स्कूलच्या प्रांगणामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचं सगळं श्रेय आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संतोषजी भोलगे सर यांना जाते. त्याचं कारण शिवजयंती नाचून साजरी करायची नाही, तर ती वाचून साजरी करायची आहे. आपल्या डोक्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचा विचार घ्यायचा. आपण या ठिकाणी उभे कपडे घातले, चंद्रकोर या ठिकाणी कपाळावरती काढली आणि शिवाजी महाराजांसाठी दाढी ठेवली, म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. तर शिवाजी महाराजांचा विचार मनामध्ये येण्यासाठी आपण त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे. आणि खरं असताना ज्या शिवबांनी वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या बरोबर काही निवडक मावळे घेतले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अगदी छोट्या वयामध्ये त्यांच्यावरती हे संस्कार झाले होते. महासाहेब जिजाऊंनी त्यांच्यावरती हे संस्काराचे बाळकडू पाजलेले होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांची संगत बघा चांगल्या बरोबर होती. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो संगत करावी ती चांगल्या बरोबर करावी. हे या ठिकाणी मी त्या विद्यार्थी मित्रांना आवर्जून सांगतो. संगत आपण करताना चांगली केली पाहिजे आणि तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. तानाजी, बाजी, मुरारबाजी, येसाजी आणि धनाजी अशा जीवाला जेव्हा देणाऱ्या मावळ्यांना महाराजांनी आधार दिला. त्यांच्यामध्ये प्रेरणा जागवली, त्यांच्यामध्ये स्फुल्लिंग जागवलं. आणि जी माणसं चालत होती ती माणसं पळायला लागली, जी माणसं पळत होती ती माणसं स्वराज्यासाठी लढायला लागली आणि जी माणसं लढत होती ती स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार झाली, जीव द्यायला तयार झाली. बघा, कुणाला या ठिकाणी विधान परिषदेत तिकीट पाहिजे नव्हतं, कुणाला या ठिकाणी राज्यसभेवर जायचं नव्हतं, कुणाला या ठिकाणी पैसा पाणी मोठी जागीरदारी मिळवायची नव्हती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचा विश्वास, महाराज जिजाऊ साहेबांचा विश्वास आणि स्वराज्यासाठी आपलं योगदान असावं हीच भावना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यामध्ये होती. बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की शिवाजी महाराज हे गडप्रेमी होते. त्यांचं किल्ल्यावर मोठं प्रेम होतं आणि शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आपण आता मी जसं सांगितलं तसं शिवराय हा शब्द तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? व्हेरी गुड. शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म. त्यातली पहिली 2 अक्षर बघा, मला सांगा पहिली 2 अक्षर कोणते? शिव. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचा मृत्यू कोणत्या गडावरती झाला? त्यातली पहिली 2 अक्षर कोणते? राय. शिव आणि राय या 2 गडामधली 2 अक्षर आणि ती 2 अक्षर घेतल्यानंतर जे नाव तयार होतं ते शिवराय होतं. हे नाव एवढं सोपं आहे, हे व्यक्तिमत्व एवढं सोपं आहे, आभाळ एवढे उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे आणि समुद्रासारखं खोल असं व्यक्तिमत्व आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवराय हे या ठिकाणी राजकारणापुरते मर्यादित राहिलेले आहे. जातीपातीमध्ये ते या ठिकाणी वाटून घेतले आपण बघतो. आणि खऱ्या अर्थानं शिवबा जर नसते, माझे शिवबा जर नसते तर या ठिकाणी खरंच आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ समजला असता का? हिंदू धर्म हा या भारत देशाचा मुख्य धर्म आहे, पवित्र धर्म आहे. परंतु शिवराय जर नसते तर आज आपण या ठिकाणी हिंदू असतो का हा सुद्धा एक मला या ठिकाणी प्रश्न पडतो. शिवराय जर नसते तर त्या औरंगजेबाचा माज उतरला असता का? शिवराय जर नसते तर त्या शाहिस्तेखानाची बोटं फुटली असते का? शिवराय जर नसते तर त्या अफजलाचा कोथळा घडलेला असता का? कारण शिवराय जर नसते तर आम्हाला जगामध्ये सगळ्यात मोठं युद्धाचं तंत्र गनिमी काळा हे समजलं असता का? हे या ठिकाणी आपण विचार करायचा.
महाराजांची विचाराची देणगी इतकी अफाट आहे की ती या ठिकाणी एका तासामध्ये, अर्ध्या तासामध्ये, एका दिवसामध्ये नव्हे तर अख्खं आयुष्य जरी गेलं तर ती समजणार नाही. शिवराय समजण्यासाठी त्या ठिकाणी अख्खं आयुष्य जरी समर्पित केलं तर ते समजणार नाही, असं ते व्यक्तिमत्व आहे. आज आपण बघतो वादळी वारा, पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटांना सामोरा जातोय. शेतकऱ्यांना कर्जाला या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. कर्ज मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती होतंय आणि शेवटी शेतकरी आत्महत्या करतोय. हे विदारक चित्र आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. हाच का तो शिवाजी महाराजांचा 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र असं आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण तशी परिस्थिती या राजकारणी लोकांनी या ठिकाणी करून ठेवली. आज सांगायचं म्हणजे शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना सांगायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या खेटाला हात लावू नका. त्यांचं आपल्या शेतकऱ्यावर तेवढं प्रेम होतं. शेतकरी माझा घाम लावतोय, कष्ट करतोय आणि त्या शेतामध्ये धान्य उगवतोय, पीक उगवतोय आणि त्याला त्याचा धान्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, त्याचं या ठिकाणी योग्य ते मूल्यवर्धन झालं पाहिजे, हीच ती भावना असायची. शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना सक्त ताकीद द्यायचे. रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपत असताना जे तेलाचे दिवे आहेत ते तेलाचे दिवे तुम्ही विझून झोपत जावा. जर चुकून एखादा उभून आला आणि तो धुवा त्यांना सांडला तर एखाद्या गंजीला आग लागेल आणि माझ्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होईल. अशा प्रकारचे शिवाजी महाराजांचे विचार आज आपल्याला प्रेरक आहेत, प्रेरणादायी आहेत. 350 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी महाराजांनी सत्तेचा मंत्र दिलाय. तुम्ही कधी रायगडावरती जावा, त्या ठिकाणी जी शौचालय आहेत ती शौचालय खरंच त्या ठिकाणी स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे आहेत आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा एक वेगळा ठसा दाखवणारे. या भारत देशामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले आणि आपल्या भारत देशाला 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला आहे आणि आपल्या महाराष्ट्राला त्यातला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला. पहिल्यांदा या समुद्र किनाऱ्यावरती संरक्षण असलं पाहिजे. बाहेरची जे पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच हे आपल्या देशामध्ये आक्रमण करतायत आणि म्हणून महाराजांनी सुरुवातीला आरमाराची उभारणी केली. यामध्ये 750 आरमाराची, झांड्याची संख्या होती, गलबतांची संख्या होती आणि म्हणूनच तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय की या भारत देशामध्ये सुरुवातीला आरमाराची निर्मिती महाराजांनी केली. म्हणून फादर ऑफ द इंडियन नेव्ही, भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना या ठिकाणी संपूर्ण जग ओळखतंय आणि ही आपल्या सर्वांची मान ताट करणारी गोष्ट आहे. आज आपण बघतो की शिवाजी महाराज हे युवकांसाठी कसे प्रेरक आहे. मी मुद्दामून या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी सांगतो. आपण शिवाजी महाराजांकडून काय घ्यायचंय आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण जयंती साजरी करतोय परंतु महाराजांकडून आपण काय शिकायचंय तर महाराजांकडून आपल्याला नेतृत्व गुण घ्यायचा आहे. लिडरशिप, आपल्याला लिडरशिप करता आली पाहिजे. आपल्याकडे संघटन स्किल असलं पाहिजे, संघटन कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे, आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे आणि कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे. दूरदृष्टी जर नसेल तर आपण कोणतंही काम यशस्वी करणार नाही. आपण या ठिकाणी कोणताही निर्णय घेताना तो शांततेने घेतला पाहिजे. हेच आपल्याला शिवरायांकडून शिकायचं आहे. आपल्याला शिवाजी महाराजांकडून एक गोष्ट शिकायची ती म्हणजे आपण कोणतीही सुरुवात करत असताना ती छोट्या छोट्या गोष्टीतून करायची आहे. कारण कोणतंही गोल गाठत असताना, कोणतंही ध्येय गाठत असताना आपण ती सुरुवात छोट्या गोष्टीतून करायची आहे. आपली इच्छाशक्ती ती प्रबळ असली पाहिजे आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, विल पॉवर ज्याची स्ट्रॉंग आहे तो जगामधलं कोणतंही संकट या ठिकाणी पेलू शकतो, त्या संकटावरती मात करू शकतो. हेच आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार सांगतात. शिवाजी महाराज या ठिकाणी परस्त्रीचा आदर करत होते. ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या समोर नजराणा म्हणून भेट केली होती त्यावेळेस दुसरा कुठला राजा असता तर त्या राजाने त्या स्त्रीचा अनादर केला असता किंवा कोणत्याही प्रकारचा तिला सन्मान केला नसता. परंतु शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीकडे बघितल्यानंतरच त्यांच्या तोंडातून आपसुकच शब्द आले, अशीच असते आमची आई सुंदर रूप होती, अशीच असते आमची आई सुंदर रूप होती तर आम्ही झालो असतो सुंदर बदले छत्रपती. अशा प्रकारचे विचार, हे विचार कुठून आले तर हे विचार आले जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारांमधून. त्यांनी लहानपणापासून त्यांना रामायणाच्या गोष्टी सांगितल्या, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या आणि तेच लहानपणी जे संस्कार होतात तेच आपल्या आयुष्यभर टिकतात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आपल्या एसपी पब्लिक स्कूलचा मला अभिमान आहे. अरे असतील शाळा भरपूर
परंतु हे एसटी स्कूल हे संस्कार केंद्र आहे आणि यामधून शिवरायांचे मावळे घडतात याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि तो असायला पाहिजे. कारण संस्कार ही फार मोठी गोष्ट आहे. ती कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाही, ती कुठेही या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. अशा प्रकारची गोष्ट ही संस्कार नावाची आहे. विजयसारखी तलवार चालवून गेला, निर्दय छतीने हिंदुस्थान हलवून गेला, निर्दय छतीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यावरती देवाने त्यांना झुकून मुद्रा केला. असा माझा जिजाऊचा शोधा होऊन गेला, असा माझा जिजाऊचा शोधा होऊन गेला. शिवरायांचे विचार हे या ठिकाणी धार्मिक कसे होते तर मी ते तुम्हाला सांगतो. काही जण म्हणतात की शिवाजी महाराज हे मुसलमान विरोधी होते, पण ते वाक्य मी खोडून काढतो. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दर्या सारंग हे या ठिकाणी आरमाराचे प्रमुख होते, ते मुस्लिम होते. शिवाजी महाराज ज्यावेळेस युद्धावरती जात असत त्यावेळेस आपल्या सैनिकांना सक्त ताकीद देत असत की कोणत्याही मशिदीची तोडफोड करायची नाही. जर एखादी कुराणाची प्रत जर आपल्याला युद्धाच्या ठिकाणी सापडली तर आपण ती सन्मानपूर्वक त्या मुस्लिम मावळ्यांपर्यंत द्यायची आहे, त्या मुस्लिम सैनिकापर्यंत आपण द्यायची आहे, तर ती सन्मानपूर्वक त्यांना द्यायची आहे. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज हे कोणत्याही मौलवीचा कोणत्याही स्त्रियांचा अनादर करत नव्हते हे या ठिकाणी आपण बघतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं हर हर महादेव ही गर्जना या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निर्माण झालेली आपण बघतोय. समतेचा विचार जो संत तुकाराम महाराजांनी सांगितला, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तुची साधू ओळखावा देव देवीची जाणावा, हा या ठिकाणी समतेचा विचार. सर्वजण आपण समान आहोत हा तुकाराम महाराजांचा विचार शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपला आणि त्यांना आपल्या गुरुस्थानी मानले. एक या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगतो, एक चिप्स पाकिट आहे ते 10 रुपयाचं असतं, त्यामध्ये चिप्स फक्त 3 रुपयाचे असतात. 3 रुपयाची चिप्स असतात आणि 10 रुपयाची त्यामध्ये हवा असते. तसे आपल्या डोक्यामध्ये हवा भरलेली. शिवराय समजून घ्यायचं म्हणजे नंतर आपण ते पुस्तक वाचले पाहिजे, त्या पुस्तकामधून त्यांचं चरित्र आपण घेतलं पाहिजे आणि त्या चरित्रामधून आपण या ठिकाणी पुढे आलो पाहिजे, हेच या ठिकाणी मला सांगायचं. आज एवढा मोठा वैचारिक वारसा आपल्या महाराष्ट्राला गेला आहे आणि म्हणूनच मी जास्त वेळ न घेता एक थोडंच एक रामायणामधलं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि नंतर या ठिकाणी मी थांबणार आहे. राम सेतूचं काम चालू होतं आणि राम सेतूचं काम चालू असताना सर्वजण या ठिकाणी त्या सेतूमध्ये सहाय्य करत होते, मदत करत होते. दगडावरती राम असं नाव लिहित होते आणि त्यामध्ये समुद्रामध्ये ते दगड नेऊन टाकत होते. बराचसा वेळ झाला, सर्वजण त्या ठिकाणी दगड टाकत होते. प्रभू रामचंद्राला वाटलं माझं नाव लिहिल्यानंतर तो दगड तरंगतोय, बघूया आपण तरी दगड टाकल्यानंतर तरंगतोय का. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने एक दगड घेतला, त्याच्यावरती नाव वगैरे लिहिलं नाही, कारण मी स्वतःच टाकतोय, नाव टाकायची काय गरज आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं तो दगड समुद्रामध्ये टाकला आणि काय आश्चर्य, तो दगड टोकाची समुद्रामध्ये बुडाला. असं 2-3 वेळा झालं आणि मग या ठिकाणी प्रभू रामचंद्राने अंगदाला विचारलं की तुम्ही सर्वजण दगड टाकत आहात, त्यावेळेस तो दगड तरंगतोय आणि मी ज्यावेळेस दगड टाकला त्यावेळेस तो दगड बुडतोय, कारण मी आपल्या सर्वांचा तुमचा सर्व सैनिकांचा सेनापती आहे, मी प्रमुख आहे, माझ्याच नावाचा या ठिकाणी वापर केलेला आहे, तरी सुद्धा हा दगड का बुडतोय. त्यावेळेस अंगदानं दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे. अंगद त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना म्हणतो की रामचंद्रा, रामाच्या हातातून निसटलेला दगड या ठिकाणी बुडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवचरित्र आपल्या हातामधून किंवा आपल्या हातात जर नसेल तर या ठिकाणी आपली सुद्धा जीवन नौका बुडल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आपण समजून घ्यायचं. आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप पॅसन हा भारतामध्ये ज्यावेळेस आला होता त्यावेळेस त्या फिलिप पॅसनला एक प्रश्न पडला, एवढा मोठा हा भारत देश आणि आमच्या इंग्रजांच्या सैनिकांनी या भारतावर कशा पद्धतीने राज्य केलं असेल असा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडला आणि त्यानं अभ्यास सुरू केला. तो इतिहासाची पुस्तकं वाचू लागला आणि इतिहासाची पुस्तकं वाचत असताना त्याला समजलं इथला इतिहास काय, इथला प्राचीन भारताचा इतिहास काय. आणि मग त्यानं आर्मीज इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये तो फिलिप पॅसन म्हणतोय, मी म्हणत नाही, फिलिप पॅसन नावाचा एक इंग्रज इतिहासकार आहे, तो म्हणतोय की मी 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास इथं केला
आणि त्यामध्ये फक्त मी तीनच लोकांवर 3 राजांवरती फक्त प्रभावित झालो. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सम्राट अकबर, दुसऱ्या क्रमांकावरती शिकांचा राजा रणजित सिंह आणि तिसऱ्या क्रमांकावरती राणा रणजित सिंग आणि पहिल्या क्रमांकावरती छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराज हे कशा अर्थाने महान आहेत. हे या ठिकाणी इंग्रजाचे शेवटचे सेक्रेटरी जे आहेत ते सांगतात, फिलिप पॅसन म्हणतात काय आहेत, तर ते म्हणतात की सैन्य हे पोटावर चालतं. सैन्य हे या ठिकाणी त्यांना जगण्यासाठी पैसा लागतो, त्यांना पगार लागतो. हे जगामध्ये जर कुठल्या राजानं पहिल्यांदा ओळखलं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलंय. ते कोण सांगतोय, तर इंग्लंडचा या ठिकाणी सेक्रेटरी फिलिप पॅसन सांगतोय. त्यानंतर राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे मी आणि मी म्हणजे राष्ट्र. ते पहिल्यांदा जर जगामध्ये कुठल्या राजाने ओळखलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलंय. ते फिलिप पॅसन या ठिकाणी म्हणतोय. तो शेवटी एवढं म्हणतोय की यामध्ये कदाचित सांगताना मला आणि तुम्हाला थोडंसं दुःख होतंय, तर ते काय म्हणतो फिलिप पॅसन, तर छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जर जगले असते तर इंग्रजांनी भारतावरती कधीही राज्य केलं नसतं. असा हा राजा या ठिकाणी वेळेअभावी गेला. खरं तर शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 ला झाला. अशा प्रकारे 50 वर्षाचं अवघं आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं. आणि शेवटी फिलिप पॅसन असं म्हणतो की कदाचित इंग्रजांनी या भारत देशावरती का राज्य केलं, तर इथली जी जनता आहे ती आपल्या राजाला विसरली, आपल्या राजाचे विचार विसरले आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला या भारत देशावरती राज्य करावं लागलं. शेवटी जाता जाता आज सगळेजण या ठिकाणी भगवे वस्त्र धारण करेल आहेत आणि म्हणून भगवायची फक्त तुम्हाला थोडीशी व्याख्या सांगतो. ग म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वाचणारहित असा हा आपला भगवा कलर आहे. हा प्रभू रामचंद्राचा भगवा कलर आहे. भगवा म्हणजे स्वाभिमानाचा, भगवा म्हणजे अभिमानाचा, भगवा म्हणजे धारकऱ्यांचा, भगवा म्हणजे वारकऱ्यांचा आणि भगवा म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा. जाता जाता एवढेच म्हणजे अंधार पडत गेलाय एक दिवा पाहिजे, अंधार पडत गेलाय दिवा पाहिजे. अरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे, माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे, माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे. धन्यवाद.